श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आता वाजले आहेत 5. आज आली जाग आणि आज काम पण आहे म्हणून मी उठले. चुलीवर पाणी ठेवलं पहिल्यांदा आणि थोडीशी वॉकिंग केली. 6-7 राऊंड मारले. तोपर्यंत पाणी तापलं. झाडून बिडून मारलं. आंघोळ वगैरे करून घेतली. आता कापूर वगैरे लावलं की जरा बरं वाटतं म्हणून मी रोज सकाळ संध्याकाळ हे कापूर लावत असते. तर प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहो. रावणाप्रमाणे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर हो. तुमच्या आयुष्यात आनंद, सुख, समृद्धी सदैव येवो. विजयादशमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आता म्हटलं रांगोळी काढून घ्यावं. पुरी उठला की परत मध्ये मध्ये करतात. तर रांगोळी तर काय कलर देऊन मी रेडीमेड पॅच ठेवले आहेत. आपट्याचे संध्याकाळी करून घेतले होते पॅच मी, आणि तेच मी पटकन उरकतात म्हणून केले होते. तर अशा प्रकारे आपली रांगोळी 2 मिनटात तयार झाली. तर मग रांगोळी तयार व्हायच्या आधी मी चुलीत कांदे टाकले होते भाजायला. ते कांदे काढून आले. ते का तर आमटी करायला चुलीतले कांदे भाजलेले आमटी छान लागते. मग देवपूजा करून घेतली. मन प्रसन्न होतं सकाळ सकाळ देवपूजा केल्यावर, आणि म्हणलं काम पण सुधारतं. मग बाकीचं देवपूजा करून घेतली. तेवढ्यात ह्यांची दूध आवरली आणि ह्यांनी हार घेतले बनवायला. त्यांनी दरवाजाला, गाडींना, सायकलला असा हार बनवला. तर झेंडूची फुलं रात्री आणली असते तर रात्री झाली असते, पण ते म्हणले सकाळी ताजे ताजे आणता येतील, सकाळी मी करतो. मग म्हटलं आणा, करा. त्यांनी ते केलं, त्यांचं काम बोललेलं. मग असं छान हार आपट्याचे पानं पण मध्ये घालून मस्त हार बनवला त्यांनी. तो मग मी दरवाजाला लावला. परत गाडीची पूजा करून घेतली. गाड्यांना पण हार लावून घेतले. परत स्वयंपाकाला लागले की यांची काय असते, गाडी पूजायची नाही का, मग मला इकडे जायचं आणि मला तिकडे जायचं. त्याच्यापेक्षा गाडीची पहिली पूजा करून घ्या, बाकीचे कामं करून घ्या, मग आपलं काम आपल्याला करायला मोकळं. गाडी कुठं होत नाही की समोरची मिठी, माझ्या सायकलची पण पूजा करायची. मग अक्षराला म्हणलं कर तेवढी पूजा त्याच्या सायकलची. मग तेवढ्यात भज्याचं पीठ वगैरे मळून ठेवलं होतं मी भिजन म्हणून. मग भजे तयार करून घेतली. मी पूर्ण स्वयंपाक नाही दाखवला का तर व्हिडिओ खूप मोठा होईल. हे डाळ शिजली होती, ते येळवणी काढून घेतलं, पीठ मळून घेतलं, कुरडई तळून घेतली. थोडंसं खोबरं चिरलेलं आणि आपल्या चुलीत भाजलेल्या कांद्याचे एक लेयर काढून मी ते पण आलं लसूण हे टाकून ते पण मस्त खोबरं लाल रंगावर तळून मग वाटून गेलं. आणि हे चांगलं लालसर रंगावर भाजलं, वाटून घेतलं आणि फोडणी दिली. त्यात फक्त कोथिंबीर आणि मसाला ॲड केला. मग निवद करून घेतले. निवद करून झाल्यानंतर लहू लोखंड्याची पूजा केली, सरस्वतीची पूजा केली, पोरींच्या वह्या पुस्तकांची. त्यात समर्थनी त्याच्या गाड्या आणून मांडल्या. म्हटलं जाऊ दे, रडायला लागला म्हणून त्याला नादवलं थोडं. पोळ्या करून घेतल्या. तर थोडं पुरण आणि थोडं पीठ ठेवलं, म्हणलं संध्याकाळी परत गरम करता येते. थोड्याशा आता सध्याला लागतात तेवढंच केल्या. आणि मग गेले घट्ट उठवायला. तिथं नैवेद्य वगैरे दाखवला, वटी बिटी भरली. तर म्हणलं 12 वाजायच्या आत नैवेद्य वगैरे माझं आटपलं होतं. मग तर इथं वस्तूला नाही तर भावनांना किंमत आहे. नवरा म्हणला चल तुला काय घ्यायचं का, सोनं नाही तर नाही चांदी तरी आपण घेऊया, म्हणून आलो होतो. तर मग काय घ्यावं काय कळलं नाही, म्हणून मी काय केलं, जोडवी केली आणि थोडंसं लक्ष्मीचा कॉईन करायची खूप इच्छा होती, त्यामुळे मग चांदीचा एक कॉईन घेतला. मग म्हटलं चला खूप दिवस चाललं होतं, मग म्हणलेत तर मग आले आणि ह्या एक कॉईन आणि जोडवे केली. आणि मग संध्याकाळी गेलो चौकात रावणाचं दहन बघायला. तर तुमच्या इकडं पण करतात का असंच, नक्की सांगा कमेंटमध्ये.
तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक कर. श्री स्वामी समर्थ.